बॅग कलेक्शन. मी ग्रॅब बुक केले आणि तर नंबर शोधतोय. आमचं गोल्डन ड्रॅगन हॉटेल. नाईस. हे हॉटेल बेस्ट आहे. यांची एसी पण भारी आहे. एसी नाही, लिफ्ट पण भारी आहे. सगळे ड्रॅगन मोर आहेत. मोर. हो, इथे हात कोणीतरी लावलाय, घाण करून ठेवलंय. गाईज, मी सुद्धा रूम बघितली नाहीये. आपण दोघांनी एकत्र रूम बघायचे. काय तुझं? त्याला मी खास बाहेर थांबवून ठेवलंय. ओके, आपण रूम मध्ये एंटर केल्यानंतर फर्स्ट लागणार आहे कबर्ड. हा, हेअर ड्रायर आहे. नंतर वॉशरूम. तुम्हाला सांगू का, ह्यांचे वॉशरूमचे आहेत ना, हे बटन्स उलट आहेत. आपले उलट आहेत, त्यांचे उलट आहेत. सी, असं वरती केल्यावर त्यांचं लाईट्स लागतात. आणि इकडे आहे मोठा मिरर. ग्रेट. इथे शावर एरिया. नाईस. बंद करून ठेवते. पुढे गेल्यानंतर स्ट्रेट गेल्यावरती आहे हा बेड. इथे पण आहे छोटंसं मिरर. इथे फ्रेम, टी व्ही युनिट, फ्रीज छोटूसा. आणि इकडे आहे इथे ना सर्व असे हॉटेल्सच आहेत. सी, असं ना इटलीमध्ये वगैरे येतो ना आपण, तसं झालंय. मी इटलीला गेली होती काय. पण मी तुला सांगते, इटलीला पण ही सेम वाईब आहे. सेम अशाच असतात. ग्रीस, इटली सेम. कारण मी व्लॉग वगैरे इतरांचे बघते. मी यूट्यूबवरती जास्त ॲक्टिव्ह असते की कोण कुठे फिरतंय, कोण कसं फिरतंय आणि कुठचं ठिकाण कसं आहे, यासाठी मी खूप एक्सायटेड असते. सो हे इटलीचं वाईब देते मला. इटली, ग्रीस. सो वी आर रेडी. हा नेहमी काही ना काहीतरी काम करत असतो. सो गाईज, आम्ही असे तयार आहोत. सो आपल्या मिरर सेल्फी घ्यायचीच राहिली. आपण असे दिसतोय आणि आम्ही चाललो आता बीचला आणि सनसेट टाउन नाईट मार्केट एक्सप्लोर करायला. जे की इथून सनसेट टाउनच आहे, पण काहीतरी नाईटला खूप छान आहे. इकडे 5:55 झाले आता आणि एवढा काळोख आहे. काळोख पडत आलाय. आम्हाला खूप अजून फिरायचं आहे. आणि ना आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही. सकाळी फक्त तो नाश्ता केला, आम्ही ब्रेकफास्ट केलं, ब्रेड जॅम. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फक्त दुपारी एक बिस्किट पुडा खाल्ला आणि चणे शेंगदाणे खाल्ले. भेटणार की ना, बाकी काहीच नाही खाल्लं. काहीच. सी, तिकडे बीच आहे. तिकडे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती बीच आहे, जस्ट तिकडे. आणि हा व्ह्यू. इटली, ग्रीस, मी व्हिडिओज बघितलेत ना तेव्हा असे व्हिडिओ असायचं. आणि आता हे फुकॉकमध्ये आहे ना, बिलीव्ह होत नाही मला फुकॉकमध्ये आले. सो आम्ही ग्रॅब केले आणि ग्रॅबने आम्ही जातोय सनसेट टाउन नाईट लाईफ एन्जॉय करायला. हो, ह्यांची ग्रॅब ना आपली स्वतःची कार. आता सकाळी ज्या आम्ही ग्रॅबमधून आलो ना, ती 25 लाख, म्हणजे ती बेसिक मॉडेल 25 लाखाचं. आणि त्यांनी घेतली असेल ती बेसिक मॉडेल नव्हता ऑफकोर्स. 30 लाखाची कार हे इकडे टुरिस्टना ने जा करायला वापरतात. लिटरली 30 लाखाची कार, नॉर्मल गाडी. बाकीच्या हायफाय अजूनच. आणि हा म्हणतोय लास्ट डे ज्या वेळेला असेल ना, त्यावेळेला आपण एकदम भारी कार बुक करूया. समोर गाईज आम्ही पोचलोय. कुठे? सनसेट टाउन नाईट लाईफ. काय ज्वेलरी होती रे शशांक तिथे. घेऊ काय? मग पैसे देशील काय? नको, आम्हाला स्टफ जाईल नंतर पुढे. आम्ही ना कोकोबीन हॉटेल मी शोधते कोकोबीन हॉटेल, कारण ना
हिमाद्री पटेल नावाची एक यूट्यूबर आहे, तर तिने ट्राय केलेला आणि मला तेव्हापासून इकडे येऊन कोकणला येऊन कोकोबीनमध्ये एक ते हे आहे डेझर्ट आहे, ते मला ट्राय करायचं. कार्ड चालते, हा आमचे कॅश संपत आलेली आणि कार्ड चालते असं म्हटल्यानंतर हा नुसतं पैसे उधळायला लागला. कार्ड चालते तर मग काय सगळंच घे, तू घे, चल मँगो स्मूदी घे, पोटॅटो स्प्रिंग रोल घे. डेंजर आहे माणूस, डेंजर. आम्ही पोटॅटो स्प्रिंग घेतो. टाइम झालं, दुसरं करते काम. 100 रुपयाला एवढा मोठा ग्लास देतो. एवढा मोठा ग्लास? हो ना, खूप मोठा ग्लास आहे रे. पैसे द्यायचे. थांब जरा, अजून आपल्याला मागितले ना त्यांनी पैसे. फोटो कोणतरी काढते. हो, बल्ब काढते फोटो. कसं आहे? भारी आहे का? भारी आहे म्हणून. बेस्ट आहे, बेस्ट. चीज पावडर टाकले, मी सांगितलेले टाकायला. येस येस, तू सांगते तुझी. तो उठला आणि लोक घाबरली. किस ऑफ द सी शोचा बुकिंग करायला चाललाय. इकडे येऊन हे नाही करायचं, ते नाही करायचं, ह्या गाण्यामध्ये एवढे पैसे खर्च करतोय ना हा. गाईज, मला कोको बीनमध्ये जायचंच आहे म्हणून आम्ही ते शोधतोय. स्टार्टिंगला मला लोकेशन नव्हतं मिळत, मॅपवरती पण दाखवत नव्हतं. जसं आम्ही इकडे आलो सनसेट टाऊनला तेव्हा हेच लोकेशन दाखवायला लागलं आणि आता आम्ही चालतोय पण वाईब काही कमी होत नाही. हा इथली खूप भारी वाईब आहे. कोको बीन भेटलं मला फायनली. किती वेळ शोधत होते मी कोको बीनला. ये कोको बीन किती लांब होत असतो कोको बीन. मँगो सागो ऑर्डर केले आम्ही आणि थोड्या वेळाने येईल. हे आमचं आहे कुपन. 80,000 गाईज, हे एक नंबर आहे, एक नंबर आहे. ही मँगोचं स्ट्रक्चर आहे इथे. सनसेट बाजार. ते मँगो सागो खाल्लं मी, माझं पोट भरलं. मस्त होतं ते. कोकोनट वॉटर होतं, साबुदाणा, नंतर मँगो आणि आईस क्यूब्स आणि त्याच्यामध्ये होतं काय ना काहीतरी असं जेली लाईक स्ट्रक्चर टाईप होतं. मस्त होतं, मला आवडलं. तुला नाही आवडलं खरं. दुधाचे पदार्थ आहेत, आवडले नाही. दुधाचे पदार्थ नाही. मला आवडलं. माझं पोट भरल्यासारखं झालं आणि त्याच्यामुळे इकडे येऊन ना असं सगळं आवडत नाही करू नये. ओके, आपली टेस्ट बड आणि त्यांची टेस्ट बड फार वेगळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळं आवडेल असंच आपण करावं. सिम्फनी ऑफ द शोना आहे. किस ऑफ द शोना बसायचं आपण आतमध्ये. 7:30 9चा शो आहे. काय तर बघू तुझं. ओके, आम्ही किस ऑफ द सी शोचा तिकीट बुक केलं आहे आणि ते ना आहे शो 9चा आणि आता 7:30 वाजले. 7:30चा वेगळा शो सुरू झाला आहे ऑलरेडी. पण हे बघा, मध्ये किस ऑफ द सी शोचे आर्टिस्ट आहेत मे बी.
आणि आम्ही इथे थांबलोय, पण शशांक म्हणतोय की आतमध्ये जाऊन बस म्हणून. काय करणार आतमध्ये जाऊन? भारी, किती भारी वाटतंय. बाहेरचं वाईब तुम्हाला दाखवते. सी वाव. सगळे धावते काही कळत नाहीये काय होतंय ते. हे काय आहे? चल तिकडे, आपल्याला लास्ट सीट मिळेल नाही तर उभं राहायला लागेल. हे काय आहे? गेट ओपन. काय टू मच यार. तिकडे जायचं. काहीच तिकडे आहे ना म्हणजे तिकडे ना 2 ब्रिज आहेत, ज्याचं एक इकडून येतोय आणि एक इकडून येतोय. 2 ब्रिजमध्ये थोडंसं डिस्टन्स आहे, त्यामुळे त्याला किस ब्रिज म्हणतात. फर्स्ट क्लास शो, एक नंबर. लास्ट इतकं भारी होतं ना, इतके फटाके फुटले, इतके की ते बघूनच असं भारी वाटत होतं. एकदम भारी वाटत होतं. एकदम वर्थ एकदम. तुम्ही या किस ऑफ द सी शोला बेस्ट आहे. किती फोटो काढले. काढू देत त्यांनी फोटो, आम्ही फोटो पण काढले त्यांच्यासोबत. आणि हरवशीला आणि एक स्टोरी सांगतात ते, आणि स्टोरीमध्ये हिरो जिंकतो आणि विलनचा दी एंड होतो. बेस्ट स्टोरी. जिथे आम्ही जेवायला आलोय, जेवण आम्ही सी फूड आज आम्ही घेणार आणि उद्या म्हणजे 12 नंतर आम्ही खाणार आहोत. त्यासाठी आम्ही ऑर्डर करतोय आता. आणि कारण आम्ही व्हेज खाऊन कंटाळलो, 2 दिवस झालं आम्ही इकडचं व्हेज खातोय, नीट जेवण जात नाही आम्हाला. आता नॉनव्हेज खाणार आहोत आम्ही इथे. प्रॉन घेतलं आणि नंतर चिकन फ्राईड राईस. हे सगळं काय आम्ही खात नाही. हे पण मासा खात नाही, हा मी खात नाही, हा खात नाही, हा खात नाही. हा मला ट्राय करायचं लॉबस्टर, पण बघू कधी वेळ येईल त्यावेळेला ट्राय करू आपण. इकडे तर खूप महाग मिळत आहेत, पण आता जे मिळाले ते स्वस्त मिळाले आम्हाला, चांगलं मिळालं. एवढं आम्ही मागवलंय, बघू आता किती खावतो आम्ही ते.